श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जयाजी क्षीराब्दिवासा शेषशायी कमलहंसा नमोद्भव शोभ कमलभासा सुखविलासा रमेशा. हे करुणानिधे दयावंता दीनबंधो दीनानाथा पुढे रसाळ कवित्वकथा बोलवी गीरसनेसी. मागिले अध्याय रसाळ कथन की 12 मल्हार पवित्र स्थान तेथे अष्टदैवत पिशाच मिळून युद्ध केले नाथांसी. या परी 12 मल्हार करुणी तीर्थ कुमार दैवत करुणी कोकण स्थानात कुडाळ प्रांत आडूळ गावात येऊन या राहिला. तो ग्रामाबाहेर दुर्गालयी महाकाळिका दैवत आहे. तयांचे दर्शना लवल आहे मच्छिंद्रनाथ पै गेला. ते काळिका दैवत अति खडतर मूर्तिमंत नांदे पृथ्वीवर. ते शिवहस्ताचे काळिकास्त्र स्थापन केले महिषी. त्या अस्त्रे करोनी दैत्यवादिले मनोनी शिवचित्त प्रसन्न झाले. मनोनी काळिका देवी वाहिले वरदान घेईका. वेदक कामना असेल चित्ती ते वरप्रदान मागे भगवती. येरी मने अपर्णापती मम कामना ऐकीजे. तव हस्ती मी बहुत दिवस बैसले अस्त्र संभारास. आणि जेथे धाडिले त्या कार्यास सिद्ध करुणी आले मी. बहुत वृक्षांते वंगिताक्षिती मी श्रम पावले अंबिका हस्ती. परी माते विश्रांती सुखावसा भोगू दे. मग अवश्य मनोनी उमारमन तेथे केले तियेचे स्थापन. ते उग्रदैवत अति मनोन अद्यापि आहे गली माझी. त्या काळिका दर्शनासाठी चित्त व्यग्र होऊनी पोटी. मार्गलक्ष्मी तयासाठी संचार करीत झाला. देवी प्रति करुणी नमन मने मायव आश्चर्यपन. म्या मंत्रकाव्य केले निपुण त्याजला साह्य होई तू. तरी माझे हस्ते विराजून मग कवित्व विद्या गौरवून. तया कोणी वरदान कार्या उदित होई का. ऐसे मच्छिंद्र बोलता वाणी क्षोभ चढला अंतःकरणी. शिवहस्ते अस्त्रा लागोनी पूर्णाश्रम झालासे. त्यात मच्छिंद्राचे बोलणे त्या काळिका देवीने ऐकून. तेने क्षोभले अंतःकरण प्रलयासमन जीवी. जैसा मुचकंद श्रमोनी निद्रिस्त ते काळ यवन गेला तेथ. निद्रा बिघडता क्रोधानळात प्रसर झाला त्या समयी. की प्रल्हाद पडता परमसंकटी विष्णू हृदये क्रोध दाटी. प्रगट झाला कोरडे काष्टी राक्षसा लागी निवटावया. तैसी काळिका हृदय सरिता उचंबळली क्रोध भरिता. मच्छिंद्रा लागी मही सिंधू अर्था मेळवो पाहे लगबगे. किं क्रोध नो हे वडवानळ मच्छिंद्र अब्दी अपार जळ. प्रांशो पाहे उतावेळ अर्थ समय जाणूनिया. मने नष्टा अनिष्टा पतिता मी भवपानी श्रमले असता. त्यातचे माते दुःख वार्ता शिनवो पासी पुरारा. तुवा कवित्व विद्या निर्मून माते मागसी वरप्रदान. परीवर नो हे मजला विघ्न करू आलासी दुर्बुद्धे. अरे मी आपुला भोग सारून निवांत बैसले सेवित स्थान. तै तू माते वरागोन शिनभो पासी दुरात्म्या. तरी आता मम लोचनी उबान राहे जाय फिरोनी.
नाथरी आगळीक होता करणी शासन काळ लाभशील मी शिव करींचे अस्त्र तव करी राही न काय विचित्र की करी कवळोनी नरोटी पात्र भिक्षा मागे श्रीमंत किंवा पितळ धातूची मुद्रिका रचली ते हिरा हिरकणी वेडका घडली देवी तू ते कामना स्फुरली सरसर माघारा की वायसाचे दवळारी हंस बाळ करी साकरी तन्याये दुराचारी इच्छोबा हे मम काष्टा रावरंकाचे पंक्ती आला परे श्रेष्ठता त्याला की सिंधूची कूपस्थानी ठेला नांदत की आवडीने की दीपते जाते पाहुनी वास दीपते जाते करी आस तन्याये शक्ती अस्त्रास तव करी वसती प्रारब्धे आला विचारिता पांडित्यपन तो अजारक्षका पुसेल कोठून तन्याये मूर्खा जान आलासी येथे दुरात्म्या आहा प्रतापी विनतसुत क्षीण चिलिट होऊनी मस्त तयासी समता करू पाहत देवी येथे आलासी अरे मी देव रुद्र करी असता तव करी वसु हे काय भूता तू ते काही शंका बोलता वाटली नाही दुरात्म्या तरी असो आता कैसे येथुनी जाई लपवी मुखास ना तरी जीवित्वा पावसी नाश पतंग दीपा समजीवी या उपरी मच्छिंद्र म्हणे देवी पतंग जळे दीपासवी परी तैसे नो हे माझे ठाई प्रताप पाही तरी आता आगे मित्र बिंबते असे लहान परी प्रताप ते जे बरे त्रिभुवन देवी तुते दाखवून वश करीन ये समयी आगे प्रताप जेवी पंडू सुतांनी वायू सुता ते श्वेती दावणी अक्षयी ध्वजी बैसवोनी कीर्ती गेले महीवरी की अरुण मित्रा पुढे जोड देवी तू ते दावी न चाड तरी दत्तपुत्र मी कोड जगी मिरवीन ये वेळे देवी म्हणे भ्रष्टा परियेसी कान फाडून तू आलासी तू ज्ञाने वयाते मज दाविसी परी मी नभी सर्वथा हाती घेऊनी करकंकन शेंदूर आलासी भाळी चर्चून परी मी नभी इतक्याने सरसर परता हे भ्रष्टा अरे तुझी इत्पत्ती मज ठाऊक की धीवर जाण तुझा जनक तरी तू मत्स्य मीन धरुनी कौतुके निर्वाह करी बाउद्राचा तरी तुझ अस्त्रविद्या निपुण कायसी व्हावे दारिद्र्या कारण किंग अंदाचे जन्मचक्षुल्लावण्य सर्वदा उपयोगी दिसेना की बहुरूपी मिरवी शूरपन तरी ते खेळा पुरते निपुण ते द्वंद्वजाळ सांभाळून व्यवहार आव्हानी आपुला अरे माते दाविसी उग्ररूप दांबिकाठका महाप्रताप अहंकृती मनाचे पाप मना माझी मिरविका तू ते वाटेल मी महाथोर की वश गेली भूते समग्र तैसा नो हे हा व्यवहार शिवास्त्र मी असे उगवली दृष्टी करीन वांकुडी पाडीन ब्रह्मांडांच्या उतरंडी तेथे मशकात तव प्रौढी किमर्थ व्यर्थ मिरवावी अगा मशक धडाका हानी बाळे तरी का पडेल मंदराचळ देवी तू माते घुंगरडे केवळ निजदृष्टी आव्हानिसी मचिंद्र म्हणे देवी ऐक बळीने वामन मानिला मशक परी परिणामी पाताळ लोक निजदृष्टी दाविला
ऐसे ऐकता भद्रकाळी चित्त व्यवधान पडिले क्रोधानळी मग प्रताप शिखा ज्वाळा माळी कवळो पाहे मच्छिंद्र मग परम क्रोधे त्यासी बोलत मने कवन प्रताप आहे तुते तो मददावी मशका येथे वामन कृत्ते बळी जीवी मच्छिंद्र मने बहु युद्धासी मिरवलीस शिव कार्यासी ते मद द्यावी अहर्निशी परीक्षा घेईन मी तुझी आगातरो वाढला गगनचुंबित परिवात शस्त्रे उसंबळत देवी तू ते तोची पंथ आज दृष्टी पडेल की अगे बहु जिंकिले समरांगणी अभिमान नग वाढवला त्यांनी परी प्रारब्ध योगे करुणी छिन्न भिन्न होईल तो ऐसे ऐकता भद्रकाळी देती झाली सिंहा अरोळी प्रकट होता अंतराळी ब्रह्मांड तेथे उजळले शब्द करी अति अचाट किम संवस्त्र विजूंचा कडकडाट की अनंत अर्क उदयात मही लागी मिरवला ते भद्रकाळी अस्त्रपूर्ण येरी अस्त्र नोहे ते समय प्रदान की देवदानवांचे मरण मही लागी मिरवतसे ते अस्त्र नोहे बोलता वाणी की माया प्रळयीचा उदित अग्नी सकळा शांतवनी शून्यवदनी बक्षो निराहे पंचभूता ऐसी ते सकळ पूर्ण की वासव शक्तीची भगिनी दारुण पाहता झाली ऊर्ध्वगमन तेजपुंज मिरवोनी जव शब्द करिता अति अचाट कचूनी पडती गिरिकपाट वनचर पळता न मिळे वाट ठाई ठाई दडताती अष्टदिग्गज अष्टदिक्वपाळ परम हडबडले शब्द तुंबळ अति थडथडाट कापे केवळ मही लागी मिरवतसे हे लावले समुद्र जळ हे लावले सप्त पाताळ मही मने मी रसातळ पाही नसे वाटते उरगनाथ सहस्त्रफणी तोही उचले स्वमूर्धनी वाहू पाहे सकळा अवनी रसातळ भोगाते ऐकुनी सबळ गडगडाट वराहदंत सावरी नेटे कुर्मपृष्टी आपुली हाटे मही लागी देतसे ऐसे दाही दिशा झाले मानव दानव सर्व गळाले विकारा करुनी प्रगट वाहिले मही लागी मिरवतसे सकळ झालिया हडबडाट देव ततकले स्वर्गपीठ सोडो निराहोनी विमानापेठ अंतराळी मिरवती अंतराळी कडकडाट करिता बोले मच्छिंद्रा नेट मने घाला येतसे अचाट जीवितवरक्षी लोगड्या तू अव्यर्थ केली रळी अति महीची होईल रांगोळी तरी तू स्वगुरु येणे काळी स्मरणाते मिरविका अगा जैसे वज्रास्त्रे करुण बाणगाचे होत चूर्ण तन्याये तू मही कारण क्षीण करीसी जोगड्या अरे हा सकळ मही पाठ तो आज कालिका करी सपाट तरी आता काय पासी वाट मिरवीसी कैसा जोगड्या कीम धरा सबळती आंदोळली यावरी तरी भद्रकाळी तरी मच्छिंद्र धान्याची पिष्टबळी आता मिरवीन जोगड्या मच्छिंद्र मने बोलसी वाणी परी ते वृक्षिक कंटकाची खाणी दंश करिता मजला गोनी त्याला मारीन निश्चय मग भस्म जवळी कक्षी पुटी करी कवळोनी भस्मची मोठी मंत्र अस्त्राते आणूनी पोटी वासव शक्ती जपतसे
मंत्री पाठ होता भस्मची मोठी, फेकिली तेव्हा गगनपंथी, तव ती तत्काळ वासव शक्ती, प्रकट झाली तेजस्वी. जैसे सहस्र अर्कते जाळ, की उदय पावला बडाग्नी गोळ, काळिका विधान तममंडळ, निर्सावया जातसे. काळिका कनक कश्यपु जागी, मानुनी प्रल्हाद मच्छिंद्र जोगी, स्तंभापरी भस्मची मोठी तवेगी, नरहरी रूपे प्रगटली. की परमक्रोधी वडवानळ, भद्रकाळी ते समुद्र जळ, प्राशावया उतावेळ, गगनपंथे जातसे. ते वासवास्त्र कर्क करीचे, भद्रकाळी अस्त्र शिव करींचे, उभयते सवार प्रतापनगरीचे, युद्धा लागी मिरवले. किं पाहणी पाहता हरिहर, की एक मित्र एक चंद्र, वाचस्पतीचे महात्म्य अपार, उष्णा कवी मिरवितसे. किं एक मेरू एक मांदार, किं वायू आणि वायू कुमार, तेवी भद्रकाळी वासवास्त्र, गगना माझी मिरवती. किं जेठिया माझी जरासंध, तया बिडला भीम प्रसिद्ध. किं कपी माझी सुग्रीव द्वंद्व, वाली लागी भिडतसे. तन्याये उभय शक्ती, युद्धा मिसळल्या गगनपंथी, लोंबी झोंबी प्राणरहिती, करू पाहती एकमेका. मग तो एकची दनदनाट, झाला सबळ ब्रह्मांड स्फोट. विमान पळविती देवता वाट, चुकारपणी मिरवितसे. दोन्ही अस्त्रे बळवंत, एकमेका ते प्रहार करीत. जेने प्रहारे भयभीत, दाही दिशा तै होती. परीती काळी अस्त्रदैवत, तिने ग्रासिले वासव शक्ती ते. मग अति क्रूर होनी उन्मत्त, मच्छिंद्रावरी चालिली. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, करी कवळी भस्मची मुठीत. मग एकादश शस्त्रांते, रुद्रमंत्र प्रयोगी स्मरतसे. जेने करोनी एकादश रुद्र, प्रकट झाले महाभद्र. तेजपुंज नक्षत्र चंद्र, काळिकास्त्र मिरवले. ते महाप्रळयाकार, भयंकर रूपी अनिवार. ते पाहताची काळिकास्त्र, सुक्ती लागी प्रवर्तली. सकळांकरुणी नमना नमन, स्तुती सवाडोनी खनुनी रत्न. परमभक्त सुक्तींचे कारण, शृंगारिले रुद्राते. ते नवरत्नांचा सुगम शृंगार, भूषणी मिरविता एकादश रुद्र. शांत होनी महाभद्र, ऐलरूपी पावले. ते पाहोनी मच्छिंद्रनाथ, वज्रास्त्र त्वरे प्रेरित. तया साह्य धुमास्त्र, महांत देवी मिरवतसे. तेने करोनी धुमधुमाकार, मावळला मित्र तारा चंद्र. तया संदीत वज्रास्त्र, निजमस्तकी भेदितसे. परीती चपळ काळिका देवी, वज्रास्त्र धरिले तिने ठाई. आपटीती झाली शैलाद्रिमही, उत्तर दिशे कारणे. तेने गाये शैलाद्री पर्वत, निमाचूर झाला नेमस्त. ती साक्ष अद्यापि हिंदुस्थानात, सह्याद्री पर्वतनेसेची. रामेश्वरापासूनी नेमस्त, आणि गुर्जर देश पर्यत. महाद्री आहे नांदत, पैलनसे महाराजा. असो ऐसे वज्रास्त्र सरले, आणि धूम्रास्त्र ते गिळिले. ते पाहुनी मच्छिंद्र वाहिले, वाताकर्षण जपतसे. ते सबळ वाताकर्षण, लाभले होते मच्छिंद्रा कारणे. जे शुक्रमंत्र प्रदान, संजीवनी लादली.
किं वसिष्ठाधेनो झाला लाभ, किं ते विष्णूचे सुदर्शन मिळाले स्वयंभ, देवी देत सुप्तिका गर्भ सुप्तास्त्र मिळाले. किं यमालागी यमन साधले, किं दमालागी दमन लादले, देवी युक्ती मचिंद्र शोभले, देती सुप्तिका रत्न मिरवले. किं वज्रास्त्रे शक्र विराजमान, किं देवता लादले अमृतपान, देवी दत्ताने सुप्तिका रत्न मचिंद्रादे मिरवले. किं रत्नात मंत्रावळी, देत कृपेची वरदवाळी, भस्मची मोठी योजने ते काळी, प्रोक्षिता झाला मचिंद्र. तव ते मंत्रास्त्र गुप्त, काळिका देवी वरवाहात, प्रवेश होताची वात कुंठित, सकळ देहाचा पै झाला. तेने देवी विकळ झाली, गगनाहुनी आदळली, तेने घाये अति व्यापिली, केविल दिसे मूर्छेने. परिमही पडता ऐसे वाटले, की मेरू मांदार कोसळले, तेने प्रहारे पर्वत भंगले, तरु झाली रांगोळी. कित्येक सावजे झाली चूर्ण, काही पळता रानो रान, दचका पावती समुच्चय जन, देवदान विस्मित. असोती आवरण अवस्था, महीन चेष्टित झाली माता, श्वेतनयनी विकळ देहस्था, अवस्थेत मिरवली. प्राणरहित हो पाहे, मग वेगी स्मरला उमाराय, ते वाघभाट धावनी तरुणोपाय, जाऊनी पोचले कैलासा. जाता जे श्रवणद्वारे मोभाट, सावध होय कैलासनाथ, की शिवकरीचे काळिकास्त्र छाट, संकटाते पडिले. तो हृदये पाहे विचारून, मच्छिंद्रनाथाचे झाले आगमन, मग नंदिकेश्वरी सिद्ध होऊन, तया ठाई पातला. येताची देखे मच्छिंद्रनाथ, धावुनी लगबगे अति त्वरित, चरणकमळी कामनातीत, मूर्धकमळ अर्पितसे. शिव उतरोनी नंदिकेश्वरी, भाऊके कवळीला दशम करी, भेटुनी हृदय प्रेमलहरी, आवळूनी धरितसे. मने तानुल्या अति थोर, करुणी दाविला चमत्कार, मज करीचे काळिकास्त्र, आज जिंकिले पराक्रमे. नाथ मने आदिनाथा, ही त्वत्कृपेची बोधसरिता, बद्रिकाश्रमुनी राहूनि दत्ता, श्रुत गेले तुम्ही माते. शनमास महाराजा रक्षोनी माते, प्रसन्न रवी केला तुम्ही दत्त, त्या प्रसन्न कुळाचे उदित, माते ओपिले कृपेने. शिव मने बा असतु आता, सावध करी काळिका दैवता, नाथ मने वरद हस्ता, मम मोळी स्पर्शावा. माझे मागणे आहे किंचित, देऊनी स्वामींनी करावे श्रुत, जैसा संजीवनीचे अर्थ, शुक्रगज फळलासे. मग सिद्ध सर्वेश वरदमौळी, मने कोण कामना उचित झाली, तदनु अर्थ ये काळी, लादसी तू वदवत्सा. नाथ मने पंचवक्त्रा, कवित्व करविले साबरी पवित्रा, त्या देवरे देऊनी वरद पात्रा, काळिकास्त्र मिरवावे. जैसे तव करी बहु दिवस, बसुनी अमित केले कार्यास, देवी माझे वक्त्रास, काळिकेने बसावे. जे जे कार्या लागे माते, तदनु कार्य व्हावे सरते, आणि पुढेही मंत्रकार्याते, उपयोग भावे जयासी. ऐसे ये रेती वरदान, द्याल जरी प्रसन्न होऊन, तरी कामना समाधान, निज देही नांदेल. अवश्य मनोनी उमारमन,
काळिका त्वत्करी ओपीन परी या समयी जीवित्वदान काळिके ते स्वीकारी या परी मीही उमानाथ त्वत्कार्यासी आहे उदित ऐसे मनोनी कर्तळी त्वरित भाष्य घेतली मच्छिंद्रे मग चरणी माथा ठेवूनी भस्मची मोठी घेऊनी वातास्त्र मंत्र आकर्षण जपोनी बोलतसे वैखरी पूर्ण पाठ वैखरीसी होता भस्मची मोठी फेकी तत्वता तेने हदगत होनी सर्वदा काळिका देवी उठली कुठोनी बैसली सावध होऊनी दाही दिशा पाहे न्याहाळुनी तो अकस्मात्र शूळ पाणी आपुले दृष्टी देखिला मग लगबगे येऊनी त्वरित शिवपदी मौळी सज्ज करीत म्हणे महाराजा आदिनाथ आजी जीवित्वत्वादिदले जैसे होय सर्पसत्रास तोही मिरवला अस्तिक त्यास देवी आज मम प्राणास रक्षिता झालासी आदिनाथा किं भस्मासुराच्या पवनवाती आपण पडिला होती व्यावृत्ती तेथे रक्षणे विष्णुमूर्ती कृपापात्री मिरवली किं शक्ती घाते सुमित्रासुत पुढे होता रघुनाथ विकट होता हनुमंत प्रसन्न त्याते झालासे की प्रल्हादाच्या कैवारसी नरहरी धावला अति उद्देशी तन्याय आज तू मजपासी मिरवलासी की कृपेने ऐसे म्हणूनी काळिका देवी वारंवार लागे पायी या उपरी मने दक्ष जावई मम मागणे आहे एक देशील जरी कृपा करुण तरी तुझ देईल नागरत्न देवी म्हणे उमारमण अर्थ गोनता बोलावा शिव म्हणे बहु दिवस मम करी विराजलीस आता येऊनी मच्छिंद्रदास जग उपकारी बसावी हेची मागणे माझे आहे तुवा कृपा करुणी मज द्यावे हे वचन ऐकूनी महामाय गदा गदा हासन्नली मने महाराजा पायापाशी मी म्हणविते तुमची दासी इतुके गुह्य धरोनी मानसी दान मागता हे काय जिकडे धाडाल तिकडे जाईन तुमची आज्ञा मज प्रमाण इतके गुह्य धरोन दान म्हणणे अनुचित हे जैसा वाचस्पती ज्ञान छाड अजा रक्षका पुसे कोड तन्याय माजिया पाड जलपसी की महाराजा किम उड्डाण करावया अर्थी गोलांगुळा स्तवती मारुती तन्याय मम प्रयुक्ती जलपता की महाराजा किं पीयूष मृत्यू निवारणास स्तविता झाला बळीरस कीटक्या करिता महापरिस विनवते से धनाढ्याला तन्याये अपर्णापती गौप्य धरुनी करुणी विनंती परी हे श्लाघ्य सेवका प्रती कदा काळी साजेना तरी आता सो वैसे मान्य करीन स्वामी शब्दास मग बोलावनी मच्छिंद्रास जननी हृदय कवळीला मने बारे ऐकवचन साबरी विद्या कवित्वरत्न जेथे येईल माझे नाम तेथे साह्यमी असे कवन अर्थी असो कैसे मी प्रवर्तवोनी उच्चारास ऐसे करतल देऊनी भाष्य समाधानी मिरवले मच्छिंद्र आणि उमानाथ देवीने ठेवूनी 3 रात्र मग स्नेह संपन्न बोल बोलत मच्छिंद्रनाथा उडविले या उपरी शिवे देवीचा पाणी मच्छिंद्रनाथाच्या कृपे ओपुनी अति गौरवे शूलपानी स्वस्थानासी जातसे मग मच्छिंद्र आणि उमानाथ
देवी बोळवुनी स्वस्थाना येत शिव पावले कैलासात मच्छिंद्रनाथा भेटुनी या परी तेथुनी मच्छिंद्रनाथ उत्तरपंथे गमन करीत तो समुद्रतीरी हरेश्वर दैवत गदातीर्थी पातला गदातीर्थी करुणी स्नान येत हरेश्वरा दर्शनाकारणे ते कथा वर्तले रसाळ पूर्ण पुढिले अध्यायी वंदू आता शिवसूत वीरभद्र महाजेटी प्रतापरुद्र तया ते भेट्यदा नाथ मच्छिंद्र समरंगणी मिरविती असो येऊनी त्या प्रसंगी आता भावे पूजिले काळिका देवता तरी पठनी प्रसंगा उपयोग बहुता मुष्टी निवारणी पडेल पुढे मंत्र पुष्टी दृष्टी बाधान करेल तीर्थाची या पाठी पुढे चेडे जारणा लोटी मरण भीती वादेना हा अध्याय नित्य पठन करील तो इतक्या भयापासून सुटेल आणि हा अध्याय गृही पाळील कधीही पीडा त्यासी न होय आणि कोणासही जगी अंतवत्रा काळी मुष्टीची बाधा होता त्या ते प्रसंग श्रवणे पडता शम होईल ती मुष्टी ऐसे गोरक्षाचे कथन वदला आहे किमयागिरी ग्रंथाकारण तरी जन हो विश्वास धरून ग्रंथसंग्रही पाळावा हा ग्रंथ मनाल उगली क्षवानी तरी नो हे आहे अमृत संजीवनी पहा सिद्धाची वागवानी श्री गोरक्षे कथेली तरी विश्वास धरुनी चित्ता प्रचित घ्यावी पठन करिता नाही तरी ग्रंथ उगाची निंदिता दोषा माझी पडालगी या उपरी अर्थार्थी उगेची निंदाल ग्रंथाप्रती तयाचा निर्वंश पाऊनी क्षिती यमपुरी वसेतो तरी श्रोते भाविक जन तुम्हा सांगतो एकची वचन भाव विश्वासा करारोहण सकळ स्वार्थ पुरेल की जे विश्वासावर स्वार झाले ते सर्वस्वी तरुणी गेले सत्यवचनी जगी मिरवले संतवदनी विश्वासू तरी जगा माझी धुंडी सूत मालू नरहरीच्या वंशात विश्वासे झाला ब्रह्मी व्यक्त संतपदी भावार्थ स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर षष्ठाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार षष्ठाध्याय समाप्तः।